माझा कोकणातला मित्र मला नेहमी म्हणायचा, एकदा दशावतार बघू गावाकेच, तुका दाखवतोय दशावतार काय असतं ते. आणि यंदा तो योग आलाच, त्याच्या गावच्या जत्रेच्या निमित्ताने. जत्रा जरी देवाची असली तरी चर्चा मात्र दशावताराची रंगली होती. म्हणजे बघा ना, दिवसभर काम करायचं आणि मनोरंजन म्हणून दशावताराचा खेळ करायचा. विष्णूचे अवतार नाट्यरूपात लोकांसमोर मांडायचे. मग त्यासाठी कोणताही अवाढव्य सेट नाही की मोठी प्रकाश योजना नाही. फक्त एक पडदा, एक बाक आणि सोबतीला पेटीचं संगीत. ह्या जोरावर दशावताराचा खेळ काय रंगतो म्हणून सांगू. आहा, जोडीला मुरलेले कलाकार, आकर्षक रंगभूषा, वेशभूषा आणि सगळ्यांना भुलवणारी स्त्री पात्र, ती सुद्धा पुरुषानं साकारलेली. मग सांगा ना, दशावताराच्या प्रेमात पडायला अजून काय हवं. पण मला नवल एका गोष्टीचं वाटतंय की कोणतीही संहिता नसताना 4-5 तास सलग दशावतारी नाटक करायचं आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवायचं, मानलं बुवा त्या कलाकारांना. या वास्तविक जगातून पौराणिक जगात घेऊन जाण्याची ताकद आहे कोकणातल्या दशावतारी नाट्यप्रयोगात. थोड्या वेळासाठी भान हरपून गेलं आणि एका वेगळ्याच विश्वात गेल्याचा भास झाला. कोकणी माणसांनी शेकडो वर्षांपासून जपलेली दशावतार कला मनात साठवून मी निघालोय परतीच्या प्रवासाला. पण मित्राचे शब्द अजूनही कानात घुमतायत, एकदा दशावतार बघू गावाकेच, तुका दाखवतोय दशावतार काय असतं ते.